हॅलो स्टुडंट्स, स्वागत आहे तुमचं सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत इयत्ता 9वीचा 1.5 द नेकलेस हा लेसन. या अगोदर मी सर्व जो युनिट 1 आहे त्याच्या तो युनिट 1च्या ज्या लिंक असतील तुम्हाला या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील. तुम्ही सर्व लेसन आणि पोएम त्यामध्ये बघू शकता. तुमच्याकडे जर हेडफोन असतील तर ते निश्चित वापरा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. त्याचबरोबर लाईकसुद्धा करा. चला तर मग सुरू करूया. द नेकलेस. द नेकलेस म्हणजेच हार, तो हार. द नेकलेस, गळ्यातला हार. पार्ट फर्स्ट, पहिला भाग. मॅथ्रिडा वॉज अ प्रिटी अँड चार्मिंग गर्ल. मॅथ्रिडा एक सुंदर आणि मोहक मुलगी होती. बोर्न ॲज इफ बाय अन एरर ऑफ फेट इन टू अ फॅमिली ऑफ क्लर्क. जणू काही कमी नशिबीमुळे, तिचं जे असलेलं कम नशीब आहे त्या नशिबाच्या चुकीमुळे, तिच्या कम नशिबाच्या चुकीमुळे तिचा जन्म एका क्लर्क घरात झाला होता. शी हॅड नो मीन ऑफ बिकमिंग नोन, अंडरस्टूड, लव्ड ऑर बी वेडेड टू अन ॲरिस्टोक्रॅट. तिच्याकडे कुठलंही साधन नव्हतं. ऑफ बिकमिंग नोन म्हणजे फेमस होण्यासाठी असेल किंवा मग ओळख होण्यासाठी तिची. अंडरस्टूड समजून घेण्यासाठी, लव्ड प्रेम करण्यासाठी, ऑर बी वेडेड टू अन ॲरिस्टोक्रेट किंवा मग एखाद्या ॲरिस्टोक्रेट व्यक्तीसोबत, श्रीमंत व्यक्तीसोबत काय लग्न होण्यासाठी तिच्यासाठी कुठल्याही प्रकारचं साधन नव्हतं, कारण ती गरीब घरात जन्मालेली होती. सो शी लेट हरसेल्फ बी मॅरिड टू अ मायनर ऑफिशियल ॲट द मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन. आणि म्हणूनच तिने शिक्षण मंत्रालयात, जो की मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनमध्ये काम करणारा एक मायनर ऑफिसर आहे, एक अल्पवयीन अधिकारी किंवा एक मायनर ऑफिसरशी तिचं काय झालं तर लग्न तिने केलं. शी ड्रेस्ड प्लेनली बिकॉज शी हॅड नेवर बीन एबल टू अफोर्ड एनिथिंग बेटर. तिने साधा पोशाख घातला होता, ड्रेस घातला होता, कारण शी हॅड नेवर बीन एबल टू अफोर्ड एनिथिंग बेटर, कारण यापेक्षा अधिक चांगले तिला परवडणारं कधीच नव्हतं. शी सफर्ड एंडलेसली, feeling she was entitled to all the luxuries of life. She suffered endlessly म्हणजे तिला खूप त्रास होत होता, खूप त्रास ती सहन करत होती. Feeling तिला वाटायचं she was entitled to all the luxuries of life. तिला वाटत होतं की आयुष्याच्या सर्व सुखसुविधांचा तिला हक्क आहे. त्यामुळे ती खूप स्वतःचा सफर करायची खूप त्रास ती सहन करत होती. She suffered because of her shabby, poorly furnished house. तिला खूप त्रास व्हायचा कशामुळे तर बिकॉज ऑफ हर शॅबी. शॅबी म्हणजे काय, अव्यवस्थित किंवा मग आपण त्याला काय म्हणतो ओल्ड असं जे घर होतं, त्यामुळे तिला काय असं त्याचा खूप त्रास व्हायचा, खूप वाईट वाटायचं. जुनाट असं तिचं घर. पुअरली फर्निश्ड हाऊस आणि असमाधानकारपणे एक तिचं घर होतं किंवा मग जर्जर झालेली तिच्या घरामुळे तिला खूप त्रास सहन करावा लागत होता, ते तिला वाईट वाटायचं. All these things that another woman for her class would not even her noticed tormented her and made her resentful. All these things, या सर्व गोष्टी, that another woman of her class म्हणजे तिच्याच ज्या काही समूह क्लासच्या वुमेन्स असतील, would never ever have noticed, त्यांनी कधी या नोटीस केल्या नव्हत्या. टॉर्मेंटेड हर, त्यामुळे तिला त्याचा त्रास व्हायचा किंवा तिला खूप यातना त्याच्या व्हायच्या. अँड मेड हर रिसेंटफुल, आणि त्यामुळे ती खूप काय करायची, चिडचिड करत होती किंवा मग तिला खूप त्याचा राग यायचा, संताप यायचा. शी ड्रीम्ड ऑफ अ ग्रँड पॅलेटियल मेन्सन विथ वॉस्ट रूम, इन्व्हायटिंग स्मॉलर रूम्स, परफ्यूम फॉर आफ्टरनून चॅट विथ क्लोज फ्रेंड्स. शी ड्रीम्ड ऑफ अ ग्रँड, तिने स्वप्न बघितलं होतं की ऑफ अ ग्रँड पॅटेलियल मेन्सन. ग्रँड म्हणजे काय, भव्य अशा प्रकारचं, आणि पॅटेलियल म्हणजेच तर आपण म्हणतो राजेशाही असा राजवाडा किंवा मग हवेली. मेन्सन म्हणजे हवेलीचं तिने स्वप्न बघितलं होतं, आणि त्या हवेलीमध्ये विथ वास्ट रूम्स म्हणजे मोठ्याल्या विस्तीर्ण अशा रूम्स, अँड इन्व्हायटिंग स्मॉलर रूम्स आणि आमंत्रितांसाठी छोट्या छोट्या रूम्स, परफ्यूम फॉर आफ्टरनून चाट आणि जे आफ्टरनूनच्या दुपारच्या गप्पा होतात त्यासाठी परफ्यूम, सुगंधित अशा रूम्स, विथ क्लोज फ्रेंड्स म्हणजे मित्रांसोबत ज्या दुपारच्या गप्पा होतात, अशा प्रकारची एक ग्रँड हवेलीचं तिने स्वप्न बघितलं होतं.
Yet she had no rich dresses, no jewels, nothing, and these were the only things she loved. तरीही तिच्याकडे कोणतेही श्रीमंत असे कपडे नव्हते, रिच कपडे नव्हते, महाग असे कपडे, नो ज्वेल्स, ज्वेल्स म्हणजे कुठले दागिने नव्हते, नथिंग अँड दीज काहीच नव्हतं, अँड दीज वेअर द ओनली थिंग शी लव्ड, आणि याच गोष्टींचा तिला काय होती तर आवड होती. शी वॉन्टेड सो मच टू चार्म, टू बी इनवीड, टू बी सॉट आफ्टर. शी वॉन्टेड सो मच चार्म, टू बी इनवीड, टू बी सॉट आफ्टर. याचा अर्थ असा होतो की तिला मोह वाटत होता, टू बी इनवी मत्सर व्हायचा तिला या सगळ्या गोष्टींचा, या सगळ्या ज्वेलरीज आणि ड्रेसेसचा तिला काय होता, एक मत्सर होता, एक हेवा तिच्याकडे होता. शी हॅड अ रिच फ्रेंड्स, तिच्या ज्या मैत्रिणी होत्या त्या कशा होत्या, श्रीमंत होत्या. अ फॉर्मर स्कूलमेट ॲट द कॉन्व्हेंट whom she avoided visiting because afterwards she would weep with regret, despair and misery. तिची एक श्रीमंत मैत्रीण होती, अ फॉर्मर क्लास स्कूलमेट ॲट द कॉन्व्हेंट, म्हणजे ती तिच्यासोबत एक माझी स्कूल मैत्रीण होती. whom she avoided visiting, ती काय करायची, तिला भेटायला टाळत होती. बिकॉज आफ्टरवर्ड्स शी वुड वीप, कारण नंतर काय व्हायचं तर शी वुड वीप विथ रिग्रेट, डिस्पेअर अँड मिजरीज, कारण ती काय होईल नंतर दुःख, निराशा आणि दुःखाने ती काय राहत होती, रडत असे, त्यामुळे ती भेटायची तिच्या मैत्रिणीला टाळत होती. वन इव्हनिंग हर हजबंड केम होम विथ अन एअर ऑफ ट्रायम्फ होल्डिंग अ लार्ज एन्व्हलप इन हिज हँड. एका संध्याकाळी तिचा नवरा, हर हजबंड, केम होम, घरी आला, विथ अन इयर ऑफ ट्राईम, आणि येताना त्याच्याकडे कसा होता, एक विजयाचा हेवा त्याच्याकडे होता, विजय तो घेऊन आला होता, थोडक्यामध्ये खुश होता. होल्डिंग अ लार्ज एन्व्हलप इन हिज हँड, आणि त्याच्या हातामध्ये काय होता, एक मोठा लिफाफा होता. लुक, बघ, तो म्हणाला, हिअर इज समथिंग फॉर यू, हे बा तुझ्यासाठी काहीतरी आहे. शी टोर ओपन द पेपर अँड ड्री आउट अ कार्ड ऑन विच वॉज प्रिंटेड द वर्ड. तिने तो कागद फाडून एक कार्ड काढलं ज्यावर शब्द लिहिलेले होते किंवा प्रिंटेड होते, छापलेले होते. काय शब्द होते बघा ते, द मिनिस्टर ऑफ एज्युकेशन अँड मादाम जॉर्ज रॅम्पने रिक्वेस्ट द प्लेजर ऑफ मिस्टर अँड मादाम लॉयझल्स कंपनी ॲट द मिनिस्ट्री ऑन द इव्हिनिंग ऑफ मंडे जानेवारी 18th. याचा अर्थ होतो की वो जे काही शिक्षण मंत्री आणि मादाम त्यांचे मिसेस जॉर्ज रॅम्पेवने रिक्वेस्टेड, ते विनंती करतायत, कशासाठी, त्यांना खुशीची विनंती करतायत की सोमवारी 18 जानेवारी रोजी संध्याकाळी मंत्रालयात तुम्ही काय करायचं तर यायचं आहे. कशाचं, ऑन द इव्हिनिंग मंडे जानेवारी 18, 18 जानेवारीला तुम्ही यायचं आहे संध्याकाळी इव्हिनिंगला, मंडेच्या दिवशी. Instead of being delighted as her husband had hoped, she threw the invitation on the table resentfully and muttered, "What do you want me to do with that? And what do you expect me to wear if I go?" Instead of being delighted म्हणजे तिला आनंद होण्याऐवजी, as her husband had hoped म्हणजे तिच्या नवऱ्याला असा अपेक्षा होती की ती काय होईल, आनंदी होईल, त्याऐवजी तिने काय केलं बघा, शी थ्रीव द इन्व्हिटेशन ऑन द टेबल रिसेंटफुली, तिने काय केलं, हे आमंत्रण रागाने टेबलावर फेकलं. अँड मटर्ड, आणि ती पुटपुटली, चिडून म्हणाली, व्हॉट डू यू वॉन्ट मी टू डू विथ दॅट, मी तुला काय करावे अशी तुमची इच्छा आहे. अँड व्हॉट डू यू एक्सपेक्ट मी टू वेअर इफ आय गो, आणि मी गेले तर मी काय परिधान करावे अशी तुमची अपेक्षा आहे, असं तिने त्याला विचारलं, तिच्या नवऱ्याला. ही हॅडंट थॉट ऑफ दॅट, त्यांनी काय केलं नव्हतं, असा विचार केला नव्हता. ही स्टॅमर्ड, व्हाय, द ड्रेस यू गो टू द थिएटर इन, इट सीम्स व्हेरी नाईस टू मी. याचा असा अर्थ होतो की तो तिथे भडकला. स्टॅमर्ड म्हणजे तोत्र बोलणे किंवा मग भडकणे, थोडक्यामध्ये आपण तोत्र बोलत तो म्हणला, म्हणजे ततममा करत तो बोलला, का तू थिएटरमध्ये जो ड्रेस घालून जात आहेस किंवा घालून जातेस तो मला खूप छान वाटतो.
इट सीम्स व्हेरी नाईस टू मी. तो मला कसा वाटतो, खूप छान वाटतो की तू तोच वेअर करावा. ही स्टॉप्ड, स्टन्ड, डिस्ट्रेस टू सी हिज वाईफ क्राईंग. ही स्टटर्ड, व्हॉट इज द मॅटर? लेट्स सी मॅथिल्डा, हाऊ मच वुड अ सुटेबल ड्रेस कॉस्ट? ही स्टॉप्ड, तो थांबला, स्तब्ध झाला, स्टन म्हणजे स्तब्ध होणे, डिस्ट्रेस म्हणजेच काय झालं तर विचलित झाला. कसा? टू सी हिज वाईफ क्राईंग, त्याच्या बायकोला रडताना बघून तो कसा थोडासा विचलित झाला. बायको म्हणजे पत्नी. ही स्टटर्ड, व्हॉट इज द मॅटर? तो पुन्हा तो तर बोलत बोलला, व्हॉट इज द मॅटर? काय घडलंय, काय झालं, काय आहे? लेट्स सी, बघूया मॅथिल्डा, हाऊ मच वुड अ सुटेबल ड्रेस कॉस्ट? योग्य ड्रेसची किंमत किती असेल? शी थॉट फॉर अ मोमेंट, तिने एक क्षण विचार केला. कम्प्युटिंग द कॉस्ट अँड ऑल्सो वंडरिंग व्हॉट अमाऊंट शी कुड आस्क फॉर विदाउट इमिजिएट रिफ्युजल. तिने थोडंसं कम्प्युटिंग केलं, म्हणजे हिशोब केला, आणि त्वरित नकार न देता ती अँड ऑल्सो वंडरिंग व्हॉट अमाऊंट शी कुड आस्क फॉर विदाउट इमिजिएट रिफ्युजल, म्हणजे कुठल्या प्रकारचं रिफ्युजल न करता किती किंमत सांगावी याबद्दल ती विचार करायला लागली. At last she answered hesitantly, I don't know exactly, but I think I could do it with 400 francs. तिने आता काय केलं तर एक संकुचित होऊन तिने उत्तर दिलं. शेवटी तिने एक संकुचित होऊन उत्तर दिलं. हेजिटेट म्हणजे संकोच बाळगून. आय डोंट नो एक्झॅक्टली, मला निश्चित सांगता येणार नाही. बट आय थिंक आय कुड डू इट, परंतु मला असं वाटतं की मी हे आय कुड डू इट विथ 400 फ्रँक्स, मी 400 फ्रँक्समध्ये तो ड्रेस घेऊ शकते, म्हणजे नवीन ड्रेस घेऊ शकते. ही टर्न अ लिटल पेल बिकॉज ही हॅड बीन सेविंग दॅट एक्झॅक्ट अमाऊंट टू बाय अ गन फॉर अ हंटिंग समर इन द कंट्री नियर नांटेर विथ अ फ्यू फ्रेंड्स. ही टर्न अ लिटल पेल म्हणजे तो थोडासा तो तिथे डगमगला, किंवा मग तो थोडासा निस्तेज झाला, दुर्बल झाला. कारण 400 फ्रँक्स इतकी अमाऊंट त्याला द्यायची होती. कारण ही हॅड बीन सेव्हिंग दॅट एक्झॅक्ट अमाऊंट टू बाय अ गन, कारण तेवढीच अमाऊंट, एक्झॅक्ट अमाऊंट 400 फ्रँक्सची तेवढीच अमाऊंट तिने काय केली होती, सेव्ह केली होती. कशासाठी? टू बाय अ गन, एक बंदूक खरीदण्यासाठी, विकत घेण्यासाठी. फॉर हंटिंग समर म्हणजे समरमध्ये, उन्हाळ्यात काय करावं तर हंटिंग करावं याच्यासाठी. इन द कंट्री नियर नांटेर, नांटेरच्या जवळची जी कंट्री आहे तिथे शिकारीसाठी त्याला जायचं होतं, आणि त्यासाठी त्याला बंदूक खरेदी करायची होती. विथ अ फ्यू फ्रेंड्स, त्याच्या मित्रांसोबत. हाऊएव्हर ही सेड, व्हेरी वेल, आय कॅन गिव्ह यू 400 फ्रँक्स, बट ट्राय अँड गेट अ रेडी ब्युटिफुल ड्रेस. तथापि तो म्हणाला, ठीक आहे, मी तुला 400 फ्रँक्स देऊ शकतो, पण प्रयत्न कर आणि खरोखरच, बट ट्राय अँड गेट अ रिअली ब्युटिफुल ड्रेस, आणि प्रयत्न कर की खरोखरच सुंदर असा ड्रेस तू विकत किंवा मग आणू शकशील किंवा वेअर करशील. द डे ऑफ द पार्टी ड्रीव नियर अँड मादाम लॉझल सीम सॅड, रेस्टलेस, अँझायस, दो हर ड्रेस वॉज रेडी. आता जो पार्टीचा दिवस आहे तो जवळ आला होता. अँड जी मॅडम किंवा मादामचा अर्थ मॅडम, मॅडम ज्या काय आहेत लॉयझल, त्या कशा होत्या, दिसत होत्या दुःखी दिसत होत्या. रेस्टलेस म्हणजे अस्वस्थ, अँझायस म्हणजे चिंताग्रस्त त्या दिसत होत्या, जरी त्यांचा ड्रेस रेडी होता तरीही. वन इव्हनिंग हर हजबंड सेड टू हर, एका संध्याकाळी तिचा नवरा तिला म्हणाला, काय म्हणला बघा, व्हॉट इज द मॅटर, काय झालं? यू हॅव बीन ॲक्टिंग स्ट्रेंज दिस लास्ट 3 days, गेल्या 3 दिवसापासून तू विचित्र वागत आहेस. शी रिप्लाइड, आय एम अपसेट दॅट आय हॅव नो ज्वेल्स. तिने उत्तर दिलं, मला असं वाटतं की माझ्याकडे दागिने नाहीत. नॉट अ सिंगल स्टोन टू वेअर, एक छोटासा दागिनासुद्धा, एक दगडसुद्धा मला वेअर करायसाठी नाही. आय वुड रादर नॉट गो टू द पार्टी, त्याऐवजी मी पार्टीला जाऊ इच्छित नाही, म्हणजे त्यामुळे मी काय करू शकत नाही, पार्टीला जाऊ इच्छित नाही. You could wear flowers, he said. They are very fashionable at this time of year. तो तिला म्हणाला, यू कुड वेअर फ्लावर्स, तू काय करू शकतेस, फ्लावर्स म्हणजे फुलं तू घालू शकतेस, वेअर करू शकतेस.
कारण काय तर दे आर व्हेरी फॅशनेबल ॲट दिस टाइम ऑफ इयर, कारण यावर्षी ते काय कसे आहेत तर खूप फॅशनेबल आहेत. शी वॉज नॉट कन्व्हिन्स्ड, ती काय झाली नाही, ते तयार झाली नाही किंवा ती त्याच्याकडून त्या गोष्टीसाठी तयार झाली नाही, पटली नाही. द नेक्स्ट डे शी वेंट टू हर फ्रेंड्स हाऊस अँड टोल्ड हर टू हर डिस्ट्रेस. दुसऱ्या दिवशी ती तिच्या मैत्रिणीच्या घरी गेली आणि काय केलं तर टोल्ड हर हर डिस्ट्रेस, तिने तिच्या दुःखाविषयी तिच्या मैत्रिणीला सांगितलं. मादाम फॉरेस्टियर वेंट टू हर मिरर वॉर्डरोब, आणि ज्या मॅडम फॉरेस्टियर आहेत त्या त्याच्या मिररकडे असलेल्या कपाटाकडे गेल्या. टूक आउट अ लार्ज बॉक्स, एक मोठा बॉक्स काढला. ब्रॉट इट बॅक, आणि सोबत परत आणला म्हणजे सोबत घेतला. ओपन इट अँड सेड मादाम लॉझेल, आणि काय म्हणाले ते मादाम लॉझेलला, चूज माय डिअर. तिने तो बॉक्स आणला आणि ओपन केला आणि म्हणाल्या की मादाम लॉझेल चूज माय डिअर, माझ्या जे काही मैत्रिणीला त्या म्हणताय की तू यापैकी तू एखादा काय कर तर चूज कर. फर्स्ट मॅथ्रिडा सॉ सम ब्रासलेट्स, देन अ पर्ल नेकलेस. शी ट्राईड ऑन द ज्वेलरी इन द मिरर. सर्वप्रथम फर्स्ट मॅथ्रिडा सॉ सम ब्रासलेट्स, तिने काही बांगड्या बघितल्या, ब्रासलेट्स बघितले. देन अ पर्ल नेकलेस, नंतर मोत्यांचा हार पाहिला. शी ट्राईड ऑन द ज्वेलरी इन द मिरर, तिने ते जे काही ज्वेलरी आहे ते दागिने जे आहेत ते आरशामध्ये वेअर करून बघितले, आरशामध्ये तिने ते बघितले. शी केप्ट आस्किंग यू हॅव नथिंग एल्स, पुन्हा तिने विचारलं की तुझ्याकडे काही नाही आहे का. वाय येस बट आय डोंट नो व्हॉट यू लाईक, का हो माझ्याकडे आहे परंतु आय डोंट नो व्हॉट यू लाईक, परंतु मला समजत नाहीये, मला ठाऊक नाहीये की तुला काय आवडतं ते. सडनली शी डिस्कवर्ड इन अ ब्लॅक सॅटिन बॉक्स अ सुपर डायमंड नेकलेस अँड हर हार्ट बिगन टू बीट विथ अनकंट्रोल्ड डिझायर. सडनली म्हणजे अचानक तिला एक काळा सॅटिनमधील एक बॉक्स तिला सापडला. शी डिस्कवर्ड इन अ ब्लॅक सॅटिन बॉक्स, तिला एक काळा बॉक्स जो आहे तो सापडला. अ सुपर डायमंड नेकलेस अँड हर हार्ट बिगन टू बीट विथ अनकंट्रोल्ड डिझायर, एक भव्य असा डायमंड हार तिला सापडला आणि तिचं हृदय जे आहे ते अनियंत्रित इच्छेने धडकू लागलं होतं. हर हँड्स ट्रम्बल्ड ॲज शी टूक इट, तो हार हातात घेताना तिचे हात काय होत होते, थरथरायला लागले होते. शी फास्टन इट अराउंड हर नेक अँड स्टूड लॉस्ट इन एक्स्टसी ॲज शी लुक्ड ॲट हरसेल्फ, तिने तो नेकलेस स्वतःच्या गळ्याभोवती घट्ट बांधला आणि अँड स्टूड लॉस्ट इन एक्स्टसी ॲज शी लुक्ड ॲट हरसेल्फ, आणि स्वतःकडे पाहण्यात ती काय झाली तर रम्मान झाली. देन आस्क्ड एन्झायसली हेजिटेटिंग वुड यू लेंड मी दिस जस्ट दिस, तिनं मॅथ्रिडाने चिंताग्रस्तपणे तिला विचारलं वुड यू लेंड मी दिस जस्ट दिस, तू फक्त मला हे देशील का, देणार आहेस का. वाय येस ऑफकोर्स, का हो नक्कीच. शी थ्रीव हर आर्म्स अराउंड हर फ्रेंड्स नेक रॅप्च्युरसली देन फ्लेड विथ हर ट्रेजर, तिने तिचा जो हात आहे तिच्या मैत्रिणीच्या नेक गळ्याभोवती फिरवला. रॅप्च्युरसली म्हणजे अत्यानंदपणे म्हणजे खूप आनंदाने. देन शी फ्लेड विथ हर ट्रेजर, आणि ती काय केली तिच्या मैत्रिणीचं ते काही हार होता तो घेऊन तिथून ती निघून गेली. द डे ऑफ द पार्टी अराइव्ड, पार्टीचा दिवस आला. मादाम लॉयझल वॉज अ सक्सेस, आणि मादाम लॉयझल आहे ती काय झाली होती, यशस्वी झाली होती. शी वॉज प्रिटियर दॅन ऑल द अदर वुमेन्स, ती इतर स्त्रियांपेक्षा खूप सुंदर दिसत होती. एलिगंट मोहक, ग्रेसियस, देन स्माइलिंग अँड फुल ऑफ जॉय. ग्रेशियस म्हणजे दयाळू किंवा मग आनंदाने भरलेली, स्माइलिंग म्हणजे खूप हसतमुख, अँड फुल ऑफ जॉय आणि अतिप्रसन्न ती दिसत होती इतर स्त्रियांपेक्षा. शी डान्स्ड वाईल्डली विथ पॅशन फॉरगेटिंग एव्हरीथिंग इन द ट्रायम्फ ऑफ हर ब्युटी अँड सक्सेस फ्लोटिंग इन अ क्लाउड ऑफ हॅपीनेस. ती खूप मोकळं ती नाचली. शी डान्स्ड वाईडली म्हणजे अतिशय मोकळं ती नाचली. विथ पॅशन म्हणजे अतिशय आवडीने ती नाचली. फॉरगेटिंग एव्हरीथिंग इन ट्रायम्फ ऑफ हर ब्युटी अँड सक्सेस, आणि सर्व काही ती विसरून गेली होती. कशामध्ये, तिच्या विजयामध्ये, कुठल्या, सर्व काही यशाच्या आणि सौंदर्याच्या विजयात ती सर्व काही विसरून गेली होती. फ्लोटिंग इन अ क्लाउड ऑफ हॅपीनेस, आणि
आनंदाच्या काय ज्या ढग असतील, क्लाउड असतील, त्यावरती काय होत होती तर तरंगत होती. मॅथिल्डा अँड हर हजबंड लेफ्ट ॲट अबाउट 4 o'clock इन द मॉर्निंग. शेवटी काय मॅथिल्डा आणि हर हजबंड, तिचा नवरा आणि मॅथिल्डा, ते काय झाले तर सकाळी 4 वाजता त्या पार्टीमधून निघाले. वेन दे वेअर फायनली इन द स्ट्रीट, आणि ज्यावेळेस ते रस्त्यावर होते, दे कुड नॉट फाइंड अ कॅब, त्यांना काय मिळाली नाही, टॅक्सी सापडली नाही, टॅक्सी सापडली नव्हती. दे वॉक्ड डाऊन टुवर्ड द सेईनी टिल फाउंड द ट्रेन, फाउंड वन. जोपर्यंत त्यांना काय होत नाही, नवीन टॅक्सी मिळत नाही किंवा सापडत नाही, तोपर्यंत त्यांनी काय केलं तर सायनीपर्यंत त्यांनी जायचं ठरवलं, किंवा ते चालत चालत इथपर्यंत आले. दे वर ड्रॉप्ड ऑफ ॲट देअर डोर, आणि त्यांना नंतर ती कॅब मिळाल्यानंतर, टॅक्सी मिळाल्यानंतर त्यांना त्यांच्या डोरवर सोडण्यात आलं, त्यांनी त्या टॅक्सीने सोडलं. इन द रुईडेस मार्टियर्स, कुठे रुईडेस मार्टियरवर. अँड सॅडली इट वॉज ऑल ओव्हर फॉर हर, आणि दुर्दैवाने तिच्यासाठी आता काय झालं होतं, सर्व काही संपलं होतं, पार्टी संपलेली होती. इन फ्रंट ऑफ द मिरर समोर, आरशासमोर, शी टूक अ फायनल लुक ॲट हरसेल्फ इन ऑल हर ग्लोरी, तिने तिच्या आरशासमोर असं स्वतःला एक नजरभर बघण्याचं तिने ठरवलं होतं. शी टूक अ फायनल लुक, ती तिच्याकडे स्वतःकडे एक नजर भरून ती बघत होती, तिचं वैभव, तिची सुंदरता ती बघत होती. बट सडनली शी अटर्ड अ क्राय, परंतु अचानक ती ओरडली. शी नो लॉंगर हॅड द नेकलेस राऊंड हर नेक, आता तिच्या जो ती नेकलेस तिने मैत्रीकडून आणला होता, तो नेकलेस तिच्या गळ्याभोवती नव्हता. व्हॉट इज द मॅटर आस्क्ड हर हजबंड, तिच्या नवऱ्याने तिला विचारलं, काय प्रकरण आहे, काय घडलंय. शी टर्न टुवर्ड्स हिम, ती त्याच्याकडे वळाली. पॅनिक स्ट्रायकन, आता ती पॅनिक स्ट्रायकर म्हणजे घाबरून, ती घाबरून त्याच्याकडे वळाली. आय हॅव, माझ्याकडे आहे. आय नो लॉंगर हॅव मॅडम फॉरेस्टियर्स नेकलेस, माझ्याकडे आता काय नाही, तो मॅडम फॉरेस्टियरचा हार नाही, तो नेकलेस नाही, असं ती म्हणाली, घाबरून असं ती म्हणाली. ही स्टॉप्ड अप डिस्ट्रॉट. व्हॉट, हाऊ, दॅट्स इम्पॉसिबल, तो घाबरून उभा राहिला आणि म्हणाला, काय, कसे, आणि ते कसं शक्य आहे. इट इज इम्पॉसिबल, हे अशक्य आहे, असं तो म्हणाला. इथं आपला हा पहिला पार्ट संपतोय. तर सेकंड पार्टची जी लिंक असेल तुम्हाला ती डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. चला तर मग, थँक्यू अँड टेक केअर.